आता पाहुयात विविध शहरातल्या टॉप 9 बातम्या। छठ पूजेसाठी पुण्याच्या खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास मंजुरी। धरणाच्या कालव्यातून जादा पाणी सोडण्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंजुरी। नागपूर महापालिकेचे आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला काढण्यात येणार। 2 जानेवारीला जाहीर होणार अंतिम आरक्षण। कार्तिक एकादशीच्या यात्रेनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज। राज्यभरातून एसटीच्या जादा 1150 बसगाड्या भाविकांच्या सेवेमध्ये धावणार। नांदेडहून मुंबई गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार। 15 नोव्हेंबरपासून विमानसेवा दररोज सुरू होणार। नांदेडहून याआधी दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होती। पुण्याच्या दिवे घाटामध्ये आज 11 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार। वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। रस्त्याच्या कामासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार असल्यानं वाहतूक बंद करण्याचा निर्णय। नाशिकमध्ये 1 नोव्हेंबरपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रंगणार रणजी सामन्याचा थरार। महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या 2 संघांमध्ये रंगणार सामना। क्रिकेट रसिकांना रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांचा खेळ पाहण्याची संधी मिळणार। बीडमधील परळी तालुक्यामधल्या पोहनेर ग्रामस्थांच्या बेमुदत धरणं आंदोलनाचा दुसरा दिवस। अतिवृष्टीग्रस्त पोहनेरमधील पंचनामे अद्यापही झाले नसल्यानं शेतकऱ्यांनी उचललं आंदोलनाचं हत्यार। पोहनेर तलाठी कार्यालयाच्या समोर 2 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन। नांदेडच्या माहूर गडावरील पार्किंग दुकानदाराचा महिला भाविकासोबत उद्धटपणा। माझं नाव देशी दारू, आडनाव चिकन। महिला भाविकांना जाब विचारल्यानंतर तरुणांकडून उत्तर, जादा पैसे का आकारता याचा विचारला होता जाब। नागपूरमध्ये इंस्टाग्रामवर रील स्टार असलेल्या महिलेची पतीकडून हत्या। नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना।